असेल, 2 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. तर चालू मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने महत्वाचे 3 गडी बाद या स्पर्धेचं पहिलं हॅट्रिक संपादित केलंय, योगेश थोरात. फायनल नंतर आपण पिकअप करायची आहे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. योगेश भंडारी कडून श्रेयश साठी एक कॅश प्राइस आलाय 500 रुपयाचं. ते फायनलच्या नंतर आपण कॅश तुमच्याकडे देऊ. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आपल्या संघाला सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एक मोठा विजय संपादित करून दिलाय. विश्वनाथ कापसे कडून देखील योगेश साठी कॅश प्राइज आलाय हॅट्रिक साठी. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. चला सलामीचे फलंदाज त्वरितच जावा. खूप चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सेमीफायनलचा सामना श्रेयश तिथे मात्र हिरो ठरत असताना पाहायला मिळाला. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी श्रेयशने साकारली. आशुतोष आपण यायचंय मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आशुतोष. आणि फायनल साठी प्रत्येक षटकारास जीवन भोईर कडून 100 रुपयाचे कॅश प्राइस. प्रत्येक षटकारासाठी जीवन भोईर यांकडून 100 रुपयाचं कॅश प्राइस आमच्याकडे जमा झालाय. चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने एवढं लक्षात ठेवायचं आहे की ह्यानंतर आपल्याला फलंदाजी करायची आहे. त्यामुळे आपण जेवढे वेळ कमी खर्च कराल तेवढा आपल्याला उजेडात खेळायला मिळेल. जसा पहिला चेंडू येईल आपण ऐकू शकाल या गावचा स्थानिक समालोचक प्रथमेश फर्डे. धन्यवाद योगेश सर. पहिला बॉल योगेशचा. फुलटाच होता प्रथमेश साठी. संधी होती. जेल घेतोय का काय? जेल घेतलाय. आदेश होता तिथे काय जेल घेतलाय आदेश हिला नाही. धावत झाला. फिल्डर कव्हर केला मैदान आणि पहिल्याच बॉलवर धक्का लागतोय प्रथमेशच्या नावाने. बॅक टू डग आउट प्रथमेश पाटील डीजे. पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे योगेशने. पहिलाच बॉल टाकला होता लोवर फुलटा. फसवला प्रथमेशला मोठा फटका मारण्याचं. आणि मॅन द मॅच द्यायचे. मॅन द मॅच देत आहेत महेश पाटील यांच्या शुभ हस्ते. मागची मॅन ऑफ द मॅच महेश पाटील यांच्या शुभ हस्ते. परत योगेश. नवीन फलंदाज येत आहे मयुरेश पाटील. हा सुद्धा चांगला बॅट्समन आहे. उंची खाती छाती आहे त्याची. तोच बॅट्समन मयुरेश पाटील. हा बॉल अजून एक निर्धा बॉल. काय बॉल टाकलाय योगेशने. 2 बॉल फेकले देखील धाव दिली नाहीये. काय बॉलिंग करतोय योगेश. 2 बॉल फेकले देखील धाव दिली नाही. 2च षटकाची मॅच आहे. रन बनवावं लागतील 20+ 15+ बनवावं लागतील. एक फायटिंग स्कोर इथे बनवावं लागेल. संध्याकाळच्या थंडीच्या वातावरणात ट्रॅव्हल होत नाहीये बॉल त्याचमुळे. इथे जोरात फटका मारलाय उडवलाय. परंतु पाहूया तिथे जातोय षटकार. मयुरच्या बॅटमधून येत आहे 6 डीजे.
कमबॅक केलाय. 4 बॉल फेकले, 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरचे. धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा. चांगली बॉलिंग करतो योगेश. हा बॉल यष्टांवर होता. पंच आम्हाला सांगतील यष्टा उजवस्त, फलंदाज होते बाद. मयुरेश पाटील डग आउटला होईल. बॅक टू पवेलियन. धावा आल्यात. आता नवीन बॅट्समन येईल महेश कापसे. नवीन बॅटर येतो स्ट्राईक एंडला महेश कापसे योगेशचा बॉल खेळण्यासाठी. आपले मान्यवर विजय पाटील जिथे कुठे असतील त्यांनी या आपल्या मंचावर. आपल्या मंचाची शोभा वाढवा. विजय पाटील आणि त्याचबरोबर प्रल्हाद पाटील आपण सुद्धा या. आणि दीपक भोईर आपण सुद्धा या. त्याने माईकचा आवाज कमी आहे. षटक संपलाय. पहिलं षटक संपलं. 6 धावा झाल्यात. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केला योगेशने. एक ब्लास्ट जो पाहिला तेच धावा आहेत. पंच विकेट गेली का या बॉलवर? ओके. महेश कापसे आउट झाला. बॅट नवीन फलंदाज जाईल निखिल. 6 धावा फक्त खर्च केला योगेशने. स्ट्राईक एंडला आले असेल प्रशांत. बघा विजय पाटील यांना विनंती करतो आपण मंचावर या. त्याचबरोबर कैलास पाटील आपण सुद्धा या. आणि अजून एक आमचे मान्यवर दीपक भोईर आपल्याला सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा मंचावर या. सहा बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या डावातील 6 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. प्रशांत पाटील स्ट्राईक एंडला. हा बॉल आला तसा गेला. पहिल्याच बॉलवर प्रहार केलाय प्रशांत पाटीलने. 6 धावा. या 6 धावेने डबल डिजिट धावसंख्या होईल 12. पहिल्याच बॉलवर शुभमचा प्रहार केलाय. शेवटचा षटक आहे त्याच वेळी हाणामारी करतोय प्रशांत पाटील. या 6 धावेने धावसंख्या होईल 12. कॅश प्राइस तो कॅश प्राइस जिंकतोय प्रशांत सुद्धा. हा बॉल आता मात्र विकेट संधी आहे. जेल होईल का? काय धावत गेलो होतो काय एफर्ट्स होते. प्रयत्न मात्र 100% होते परंतु यशस्वी होत नाहीये. आणि 1 रन कंप्लीट 2 रन कंप्लीट. तिसरी धाव घेतायत का? नाही घेतली आहे. प्रशांत बोलते मला स्ट्राईक ठेवायची आहे. त्याचमुळे स्ट्राईकला राहिलंय प्रशांत. तिसरी धाव घेतली नाहीये. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सकेल 14 धावा झाल्यात. 2 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. अजूनही 4 बॉल मध्ये प्रशांत पाटील किती धावा जमवेल आपल्या टीम साठी ते पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ बाकी आहे अजून. येणाऱ्या 4 बॉल मध्ये किती धावा जमवते. किती मोठे ब्लास्ट किंवा शुभम कमबॅक करेल का? 2 बॉलवर 8 धावाचा त्याने खर्च केला आतापर्यंत परंतु वापसी करणं जाणतो शुभम थोरात सुद्धा. हा बॉल फुल टॉस होता. त्याचा पूर्णवर फायदा घेतलाय प्रशांत पाटीलने. फेकून दिलाय सीमारेषे पार. षटकार टीजे. ते 6 ने 20 धावा. हा बॉल शुभमचा परत एकदा. आता मात्र जेलची संधी असेल. फिल्डर तिथे पोहोचेल का? प्रयत्न तर केलेत. काय प्रयत्न होते परंतु पूर्ण पोहोचले नाहीयेत. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. या 2 धावा कंप्लीट झाल्या. धाव संख्या पुढे सरकेल 2 ने 22 धावा. अजून येणार 2 बॉल मध्ये किती धावा जमवेल? 22 धावा तर जमल्यात. फायटिंग स्कोर झालाय त्यांच्यासाठी. फायनलचा मुकाबला आपण पाहतोय. काय मॅच आहे. शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधले. कोण या ट्रॉफीचा मानकरी होईल? कोण ही ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल? त्यासाठी हा संघर्ष चालू आहे मैदानात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉलात किती धावा जमेल? किती धावांचं टार्गेट इथे सेट होईल? प्रशांत पाटील सेट झालाय. बॅटिंग सुरेख करतोय. हा बॉल हेलिकॉप्टर फिरवायचा होता पण स्लोवर होता. बॉल पहिलेच बॅट गेली त्यानंतर बॉल निघून गेला.
निर्धाव बॉल आला. शेवटचा बॉल या इनिंग मधला. किती धावा जमवून येईल या बॉलवर आणि किती धावांचं टार्गेट सेट होणार आहे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. फायनलचा मुकाबला, रोमांचक अशी मॅच. प्रशांत पाटील बोलतोय 1 6 आला पाहिजे आणि शुभम बोलतोय डॉट आला पाहिजे. हा फुल टॉस. प्रशांत पाटील जे बनत होता तेच झालंय. फुल टॉस बॉलवर 6 धावा बनवल्यात. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 28. 29 धावेचं लक्ष ठेवलाय इथे समोरच्या टीमवर. डीजे दिला बाबा बॉल दिला का 2 दिले ना तुमच्याकडे एक आहे ना एक पुढे एक त्याच्या कपिलकडे असेल बघ योगेशच्या गोलंदाजी एक दिला आहे योगेशने किती दिले बॉल एक कपिलकडे आहे बघ एक बॉल किती 6 एक कपिलकडे असेल योगेशने 7 दिला फक्त. तर धन्यवाद प्रथमेश. तर शेवटच्या निर्णायक क्षणावर पोहोचलोय. एकंदरीत धावसंख्या फलकावर 28. 12 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची गरज. महागडा षटक ठरला शुभमचा. त्या धावा आता मात्र शुभमला फलंदाजी करत असताना कव्हर कराव्या लागतील. परंतु आता मात्र संध्याकाळचं सत्र, त्यामध्ये थंडीचे दिवस, हवेमध्ये मॉइश्चर, थोडीशी ताकद जास्त लावावी लागेल. यावेळेस घुटना तर टेकला परंतु त्यानंतर बॅटची इनर एज होती. 1 धाव इथे मात्र पहिल्या चेंडूवर पाहायला मिळतीये. पुढील चेंडू योगेशसाठी हेलिकॉप्टर ऑफ साइडला पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक टप्पा उचलतायत, फेक करतात. गुड फिल्डिंग पाहायला मिळतीये. पिंट्या पगारे यांचा देखील या साहेबांचा या व्यासपीठावर आगमन, त्यांचं शुभ स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीने, आमच्या आयोजकांच्या वतीने. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप पंच. येस, इट इज वाईड. अतिरिक्त 1 धावसंख्या धावफलकावर ऍड होईल. धावसंख्या 3 या आकड्यावर. आलेल्या पाहुण्यांचे सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने. आपण पाहत आहे दत्तात्रय चषक 2025चं हे पर्व आणि या पर्वातील फायनलचा सामना न्यू आदर्श विपक्ष ओम त्रिमूर्ती या 2 दिग्गज संघांमध्ये. यावेळेस हेलिकॉप्टर जरूर उडवलाय. 1 टप्पा घेत असताना फंबल जरूर झालेत परंतु स्वतःचा शरीर त्या चेंडूवर झोकावून दिला आणि फक्त 2 धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागेल. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 5 या आकड्यावर. धावसंख्ये टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी हे 2 फलंदाज असणं गरजेचं आहे. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी करतायत अतिशय सुरेख टप्पा पाहायला मिळतोय प्रथमेशच्या माध्यमाने. आतापर्यंत एकही मोठा फटका ते मात्र खेळू देत नाहीये. ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय निर्णायक सामन्यामध्ये प्रथमेश. गुड बॉलिंग. मोठे फटके येणं गरजेचं आहे परंतु तो मोठा फटका कोणाच्या बॅटमधून येईल ताकद आहे योगेशकडे. ज्या प्रकारची
कामगिरी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये योगेशच्या माध्यमाने पाहायला मिळाली, त्याचप्रमाणे शुभमच्या माध्यमाने षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली होती. परंतु आता निर्णायक क्षणामध्ये येईल का? ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय, अतिशय सुरेख टप्पा, पूर्णपणे दोन्ही फलंदाजाचे पाय पकडलेत अशा प्रकारचा हा टप्पा, खोलवर टप्प्याचा चेंडू पूर्णपणे सन्मान देण्यास भाग पाडलाय या गोलंदाज प्रथमेशने. धाव संख्या स्थिरावली आहे 7 या आकड्यावर. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल, परंतु तशा प्रकारे चेंडू येईल का? डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, शेवटच्या क्षणाला खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतोय, एकापेक्षा जास्त काही नसेल. गुड फिल्डिंग, चांगल्या प्रकारचं खेळ, चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा इथे मात्र पेश करतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ. मात्र एका षटकामध्ये धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन ठेपली आहे ती म्हणजेच 8 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 21 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान आहे आणि त्यामध्ये रात्रचा सेशन. चेंडू ट्रॅव्हल करेल का? दुप्पट ताकद लावावी लागेल, परंतु क्रिकेटमध्ये या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्णायक क्षण आहे, पूर्णपणे ताकद आता मात्र झोकावून द्यावी लागेल. या क्षणासाठी 365 दिवस आपल्याला वाट पाहावी लागणार आहे, तर त्यामुळे हा क्षण आहे, यासाठी पूर्णपणे आपली ताकद, आपला अनुभव, आपली खेळाची प्रॅक्टिस इथं पूर्णपणे दाखवायची आहे. शुभम यावेळेस मिस्ट्राईन स्ट्रोक, चेंडू बराच वेळ हवेत, शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप. आजच्या दिवसाचा जर विचार केला गेला तर रोहनच्या माध्यमाने खूप साऱ्या झेल ड्रॉप झालेल्या पाहायला मिळालेत. आजचा दिवस नक्कीच रोहनसाठी थोडासा कठीण आहे. तिसरी कॅच असेल मला वाटतं त्याच्याकडून ड्रॉप झाली, पण हरकत नाहीये. त्यानंतर झेल ड्रॉप केल्यानंतर बॅकअप त्या चेंडूला चांगल्या प्रकारे दिलाय. योगेश आलेत यावेळेस, पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आणि मोठा फलंदाज गारद झालाय. योगेशकडे ती क्षमता होती चेंडूला सीमारेषा पार पाठवण्याची, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी होते, चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थितरित्या जुळत नाहीये आणि अशा प्रकारे योगेशला आता मात्र पूर्णपणे मैदान सोडावं लागलंय. प्रत्येक चेंडू मोजून मापून इथे मात्र टाकला जातोय. खूप चांगल्या प्रकारचा खेळ आजच्या दिवसामध्ये आणि लक फॅक्टर देखील त्यांच्यासाठी ऑन होता. सेमीफायनलच्या लाईव्ह लॉटमध्ये त्यांना थेट फायनलमध्ये प्रवेश मिळाला आणि त्याची संधी इथे त्यांनी पूर्णपणे घेतली आहे आणि ट्रॉफीकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय संघ. न्यू आदर्श संघ आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलाय. खूप चांगल्या प्रकारची सुनील नवीन फलंदाज, परंतु शुभम आहे पूर्णपणे. शुभम मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप लाईन पाहावी लागेल. अतिरिक्त 1 धावसंख्या फलकावर ऍड, धावसंख्या फलक 10 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 19 धावसंख्येची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत 3. म्हणजे 3 षटकार आले तरी 1 रन कमी पडू शकतोय. पाहूया ज्या प्रकारची गोलंदाजी होती आणि ज्या प्रकारचं सत्र नाईट सेशन आता चालू आहे, चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळायलाच मागत नाहीये, कारण का ज्या प्रकारचा मॉइश्चर हवेमध्ये बनलाय. आउट झाल्यानंतर आता मात्र पूर्णपणे
खेळ संपुष्टात आला असं म्हणणं वावगं ठरणार नाही, कारण का 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची गरज. डावखुरे फलंदाज मला वाटतं ओम आहेत. फटका तर खेळला गेलाय. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये ट्रॅव्हल करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि आता फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या जातील. 1 चेंडू शिल्लक. फायनल मॅच चा चेंडू. सेलिब्रेशन ऑन. फटाक्यांची आतिषबाजी आणि इथे मात्र सामना जिंकलाय. न्यू आदर्श संघाने या ट्रॉफीवर दत्तात्रय चषक 2025 च्या पर्वावर ट्रॉफीवर आपला नाव कोरलाय. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन वाडगर संघाकडून स्पर्धेमध्ये सगळ्यात चांगली कामगिरी करत असताना सर्व संघांना डॉमिनेट करत न्यू आदर्श संघ ठरला या टुर्नामेंटचा चॅम्पियन संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि ओम त्रिमूर्ती संघाचे देखील कौतुक म्हणावं लागेल. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी आजच्या दिवसामध्ये, तसेच संपूर्ण संघाची कामगिरी देखील आजच्या दिवसामध्ये पाहण्यासारखी होती. हार्ड लक म्हणावी लागेल ज्या ज्या संघांनी या स्पर्धेला मुकावं लागलं, परंतु चांगली कामगिरी करत आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, आपल्या क्षेत्ररक्षणाने इम्प्रेस केलं आणि या ट्रॉफीवर नाव कोरलं गेलं.